मित्रांनो, आपण मराठी भाषेतून सी लँग्वेज शिकवायला सुरुवात केलेली आहे. या आधीचे 2 सेशन आपले झालेत. पहिल्या सेशनमध्ये आपण सी लँग्वेजची ओळख करून घेतली होती आणि त्यानंतरच्या दुसऱ्या सेशनमध्ये आपण सी लँग्वेजसाठी लागणारं जे सॉफ्टवेअर आहे, ज्याला आपण म्हणतो कंपायलर, कंपायलर कसा सेटअप करायचा आणि कसा इन्स्टॉल करायचा, त्याचबरोबर आपण सी लँग्वेजमध्ये प्रोग्राम कसा लिहू शकतो, असं सगळं आपण या पहिल्या 2 सेशन्समध्ये बघितलंय. तुमच्यापैकी ज्यांनी अजून पहिले 2 सेशन बघितले नसतील, त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देतोय. तर पहिल्यांदा ते दोघं सेशन बघा आणि मग तिथून पुढे तुम्ही जा. तर माझी रिक्वेस्ट आहे की पहिले दोघं सेशन बघितल्यानंतरच तुम्ही हे सेशन बघावं. आजच्या सेशनमध्ये आपण प्रत्यक्ष सी लँग्वेजला सुरुवात करणार आहोत. सी लँग्वेजमध्ये प्रोग्राम कसा लिहिला जातो आणि तो कशा पद्धतीने, त्याच्यात काय काय घटक असतात, कशा पद्धतीने प्रोग्राम रन केला जातो, हे सगळं आपण बघणार आहोत. मी सुनील निकम तुमचं स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच कोडिंग कट्टामध्ये. बघा, आपण कॉम्प्युटर जेव्हा बघतो तेव्हा कॉम्प्युटरचे मुख्य 2 पार्ट असतात. जसा की कॉम्प्युटरमधला सगळ्यात पहिला पार्ट असतो कॉम्प्युटरचं हार्डवेअर आणि कॉम्प्युटरचा दुसरा महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर. आपण जर कॉम्प्युटरला आपल्या मनुष्य शरीराला कम्पेअर केलं तर आपण काय म्हणू शकतो बघा. कॉम्प्युटरचं हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरचं शरीर आणि सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरचा आत्मा. आपल्याला देवाने एक शरीर दिलंय. वेगवेगळे अवयव त्या शरीरामध्ये आहेत, जसे की आपले डोळे, नाक, कान, हात, पाय. प्रत्येक अवयव महत्वाचा आहे आणि आपले हे सगळे अवयव जे आहेत ते आपलं शरीराचा एक भाग आहे. परंतु फक्त शरीर असून चालत नाही. देवाने आपल्याला एक आत्मा दिलेला आहे, एक जीव आपल्यामध्ये आहे आणि तो आत्मा असल्याशिवाय आपलं शरीर काहीही काम करू शकत नाही. म्हणजे शरीर आणि आत्मा या दोघं गोष्टी जेव्हा एकत्र येतील तरच आपण काहीतरी काम करू शकतो किंवा ऍक्टिव्ह राहू शकतो. कॉम्प्युटरचं सुद्धा असंच आहे. कॉम्प्युटरचं हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरचं शरीर असतं आणि कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर म्हणजे त्याचा आत्मा असतो. तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हाच कॉम्प्युटर खऱ्या अर्थाने आपल्याला वापरता येतो. आता कॉम्प्युटरचं हार्डवेअर काय असतं बघा. कॉम्प्युटरला जोडलेला मॉनिटर म्हणजे स्क्रीन, कीबोर्ड ज्याच्या थ्रू आपण टाईप करतो, माऊस आणि अजून अशा बरेचशे गोष्टी असतात ज्या कॉम्प्युटरला आपण जोडलेल्या बघतो, ते म्हणजे कॉम्प्युटरचं हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर कॉम्प्युटरमध्ये टाकलेले वेगवेगळे प्रोग्राम, जसं की MS ऑफिस आहे, त्याच्यामध्ये येणारं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, हे सगळे सॉफ्टवेअरचे उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या 2 गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला हार्डवेअर विषयी एवढी उत्सुकता नाही वाटत. म्हणजे एक ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. मॉनिटर तयार करणारा एक कारखाना असेल, त्याच्यामध्ये हे मॉनिटर तयार होत असतील. कीबोर्ड बनवणारा कारखाना असेल, तिथे कीबोर्ड तयार होत असतील. सेम तसंच माऊस तयार करणारा कारखाना आहे, तिथे माऊस तयार होत असतील. म्हणजे ते फिजिकल कंपोनंट आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला काही एवढी उत्सुकता नसते. पण सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर शिकायला सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की हे जे सॉफ्टवेअर आहे ते कशा पद्धतीने तयार केलं जात असेल. सॉफ्टवेअर हा लॉजिकल कंपोनंट आहे, डिजिटल कंपोनंट आहे, जो फिजिकली आपल्याला दिसत नाही. मग हे सॉफ्टवेअर कसं तयार केलं जातं, ही जी तुमची उत्सुकता आहे ती आता तुम्हाला पूर्ण करता येईल. म्हणजे तुम्हाला आता सी लँग्वेज शिकताना तुमच्या लक्षात येईल की सॉफ्टवेअर कसं तयार केलं जातं. कुठलंही सॉफ्टवेअर तयार करायचं असेल तर ते सॉफ्टवेअर बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कुठली तरी लँग्वेज, कॉम्प्युटरची जी भाषा आहे ती येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही सी लँग्वेज शिकायला सुरुवात केलेली आहे आणि आता सी लँग्वेज मधून तुम्ही सॉफ्टवेअर तयार करू शकता. तर सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आपल्याला सी लँग्वेज सारख्या अजून बऱ्याचशा लँग्वेजेस दिलेल्या आहेत, जशी पायथन आहे, जावा आहे, अनेक लँग्वेजेस असतात आणि या लँग्वेज थ्रू आपण सॉफ्टवेअर तयार करू शकतो. तर आता आपला इंटरेस्ट कोणत्या बाजूला आहे, सॉफ्टवेअरच्या बाजूला आहे. सॉफ्टवेअर कसं तयार करतात आणि सी लँग्वेज मधून आपण सॉफ्टवेअर बनवायला आता शिकतोय. आजपासून आपण त्याची सुरुवात करतो आहोत. सॉफ्टवेअर कशा पद्धतीने तयार केले जातात, चला आता आपण सॉफ्टवेअरची संकल्पना समजून घेऊयात. सॉफ्टवेअर म्हणजे काय हा प्रश्न आता आपल्याला जेव्हा पडतो तेव्हा त्याच्या डिटेलमध्ये जाऊन, त्याच्या आतमध्ये जाऊन आपण सॉफ्टवेअरची जी कन्सेप्ट आहे ती जेव्हा बघायला सुरुवात करतो तेव्हा मी असं म्हणेल की सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम्स. प्रोग्राम म्हणजेच कोड. आपण जे आता लहान लहान प्रोग्राम तयार करतोय, म्हणजे आता सुरुवात करतो आहोत बनवायला, तर असे अनेक प्रोग्राम्स एकत्र करून मग त्याच्यापासून सॉफ्टवेअर तयार होत असतं. तर सॉफ्टवेअर हे अनेक प्रोग्रामचा संच असतो, ज्याला आपण सेट ऑफ प्रोग्राम्स किंवा सेट ऑफ कोड असं म्हणतो.
मग आता पुन्हा प्रश्न पडतो की प्रोग्राम म्हणजे काय किंवा कोड म्हणजे काय. तर आपण काय म्हणू शकतो बघा, सेट ऑफ स्टेटमेंट पासून किंवा इन्स्ट्रक्शन्स पासून प्रोग्राम तयार होतो. कुठलाही एक प्रोग्राम आपण जेव्हा बघतो, त्या प्रोग्राममध्ये अनेक स्टेटमेंट, अनेक इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिलेल्या दिसतात. आता जेव्हा आपण एखादा प्रोग्राम लिहायला सुरुवात करू, तो प्रोग्राम एका लाईन मध्ये कधीच नाही होणार. त्याच्यामध्ये अनेक लाईन्स, अनेक स्टेटमेंट्स तुम्हाला दिसतील. आणि प्रत्येक स्टेटमेंट म्हणजे एक इन्स्ट्रक्शन किंवा सूचना असणार आहे, जी आपण सी लँग्वेज मध्ये आता लिहिणार आहोत. तर अनेक स्टेटमेंट्स पासून तयार होतो प्रोग्राम. आणि मग पुन्हा प्रश्न पडतो की ही स्टेटमेंट कशी तयार करायची. तर स्टेटमेंट तयार करण्यासाठी आपल्याला लागतात टोकन्स. अनेक टोकन्स पासून स्टेटमेंट तयार होते. म्हणजे स्टेटमेंटची संकल्पना काय आहे किंवा डेफिनेशन काय आहे, सेट ऑफ टोकन्स पासून स्टेटमेंट तयार होते. आणि हे टोकन काय असतात, तर हे अनेक कॅरेक्टर्स पासून तयार होतात. सेट ऑफ कॅरेक्टर्स तुम्ही कीबोर्डवर जे बघतात त्याच्यात अल्फाबेट्स असतात, अंक असतात, डिजिट्स 0 ते 9 पर्यंत. काही स्पेशल कॅरेक्टर असतात, जसं कॉमा, फुलस्टॉप, ब्रॅकेट्स असतात वेगवेगळ्या. असे अनेक कॅरेक्टर जे तुमच्या कीबोर्डवर तुम्हाला दिसतात त्यांच्यापासून टोकन तयार होतात. अनेक टोकन्स आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. टोकन्स पासून मग तयार होतात स्टेटमेंट. आणि अनेक स्टेटमेंट एकत्र केले की तयार होतो प्रोग्राम. आणि असे अनेक प्रोग्राम एकत्र करून तयार होत असतं सॉफ्टवेअर. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल की सॉफ्टवेअर बनवण्यासाठी प्रोग्राम लिहावा लागेल. प्रोग्राम लिहिण्यासाठी स्टेटमेंट्स लिहावे लागतील. स्टेटमेंट लिहिण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टोकन समजून घ्यावे लागतील. तर मग आजपासून आपण सुरुवात करतोय. पहिल्यांदा आपण टोकन्स कोणते असतात ते समजून घेऊयात. आता टोकन म्हणजे काय आणि टोकनचे प्रकार कोणते आहेत, चला आपण बघूयात. बघा, आता टोकन म्हणजे काय इथे दिलंय. सी प्रोग्राम मध्ये लिहिलेला प्रत्येक भाग म्हणजे एक टोकन असतो. कुठलाही प्रोग्राम आपण जेव्हा लिहितो, त्या प्रोग्राम मधला प्रत्येक भाग, प्रत्येक घटक जो कंपायलरला समजतो, त्या प्रत्येक घटकाला टोकन असं म्हटलेलं आहे. आता पुढे तुम्हाला प्रोग्राम लिहिताना मी लक्षात आणून देईल की कसे ओळखायचे टोकन. तर टोकनचा अर्थ काय आहे पुन्हा सांगतो. सी प्रोग्राम मध्ये लिहिलेला प्रत्येक भाग म्हणजे एक टोकन असतो. टोकन म्हणजे जो सी कंपायलरला काहीतरी अर्थपूर्ण जो घटक असतो त्यालाच आपण टोकन म्हणतो. आता हे सी लँग्वेज मध्ये 6 प्रकारचे टोकन असतात. हे 6 प्रकारचे टोकन कोणते, पहिल्यांदा त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. सगळ्यात पहिला टोकन असतो आयडेंटिफायर. आपण आता पुढे डिटेलमध्ये बघू आयडेंटिफायर म्हणजे काय. पहिल्यांदा त्याची लिस्ट करतो मी. आयडेंटिफायर हा पहिला टोकन आहे. दुसरा टोकन आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर व्हॅल्यू, फिक्स व्हॅल्यू. त्याच्यानंतर स्ट्रिंग लिटरल हा एक टोकनचा प्रकार आहे. कीवर्ड्स हा एक टोकनचा प्रकार आहे. त्याच्यानंतर ऑपरेटर्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे टोकन मध्ये येतात. आणि काही स्पेशल सिम्बॉल्स जसं की कॉमा, ब्रॅकेट्स वगैरे हे सगळे. आता तुम्हाला हे 6 नावं पाठ करून टाकायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आयडेंटिफायर, कॉन्स्टंट, स्ट्रिंग लिटरल, कीवर्ड्स, ऑपरेटर्स आणि स्पेशल सिम्बॉल. कुठलाही प्रोग्राम लिहिताना, कुठलाही कोड लिहिताना सी लँग्वेज मध्ये आपण हेच 6 टोकन वापरणार आहोत. प्रत्येक स्टेटमेंट जर आपण बघितली तर या 6 टोकन पैकीच कुठले तरी टोकन त्याच्यामध्ये यूज केलेले असतात. मग आपल्याला हे ओळखता यायला पाहिजे की हा आयडेंटिफायर आहे किंवा हा कॉन्स्टंट आहे किंवा ही स्ट्रिंग आहे, हे कीवर्ड्स आहेत किंवा हा ऑपरेटर आहे. मग आता आपल्याला ह्या 6 टोकनचा पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे. आपण आज हे सगळे टोकन जे आहेत ते एक एक करून समजून घेऊयात. तर आता सुरुवात करू आपण वन बाय वन टोकन समजून घ्यायला. सगळ्यात पहिला टोकन ज्याला आपण म्हणतो आयडेंटिफायर. आयडेंटिफायर म्हणजेच ओळख चिन्ह. बघा, आता आपल्याला प्रत्येकाला एक नाव दिलेलं असतं. प्रत्येक व्यक्तीला एक नाव दिलेलं आहे आणि त्या नावाने ती व्यक्ती ओळखली जाते. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, नरेंद्र मोदी हे त्यांचं नाव आहे. त्यांच्या नावाने ते ओळखले जातात. माझं नाव आहे सुनील निकम. सुनील या नावाने मला ओळखलं जातं. आता तुम्ही प्रत्येक व्यक्तीला जेव्हा बघणार तेव्हा त्याचं काहीतरी नाव असणार आहे. ठीक आहे. जसं आपल्याला नाव दिलेलं आहे तसे प्रोग्राम मध्ये जे काही घटक असतात त्यांना देखील नाव दिलं जातं. मग आता प्रोग्राम मध्ये दिलेली नावं कोणाला नाव देतो आपण बघा. प्रोग्राम मध्ये आपण व्हेरिएबल्स तयार करतो त्यांना आपण नाव देणार आहोत. प्रोग्राम मध्ये आपण फंक्शन्स बनवणारे त्यांना नाव देणार आहोत. प्रोग्राम मध्ये आपण ॲरे तयार करतो त्याला नाव देणार आहोत. प्रोग्राम मध्ये पॉइंटर्स आपण बनवू त्याला नाव देऊ. म्हणजे प्रोग्राम मध्ये हे जे घटक आहेत, व्हेरिएबल, फंक्शन, ॲरे, हे तयार करताना यांना काहीतरी नाव द्यावं लागतं. आणि त्या नावाला आयडेंटिफायर असं म्हणायचं. सोपं आहे एकदम. प्रोग्राम मध्ये व्हेरिएबलला, फंक्शनला, ॲरेला जे नाव दिलं जातं त्याला आयडेंटिफायर असं म्हणतात. आयडेंटिफायरचे काही नियम असतात. त्याच्यात पहिला नियम आपल्याला सांगतो की नावामध्ये संख्या चालतील, अक्षरं चालतील आणि अंडरस्कोर चालेल. अंडरस्कोर नावाचा एक कॅरेक्टर आहे तो चालेल.
पण नावाची सुरुवात मात्र संख्या देऊन करता येणार नाही, हा महत्वाचा नियम आहे. आता काही उदाहरणार्थ दिलेत बघा इथे. एज हे एखाद्या व्हेरिएबलला दिलेलं नाव आहे, एज. टोटल मार्क्स, किंवा पुढचं नाव बघा, सम अंडरस्कोर वन, म्हणजे त्याच्यात अक्षरं पण आहेत, अंडरस्कोर आहे, संख्या आहे. कॅपिटल स्मॉल दोघं तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुम्ही व्हेरिएबलला, फंक्शनला, ॲरेला जेव्हा नाव देणार, तेव्हा हा जो नियम आहे त्याचा महत्वाचा नियम आहे, तो लक्षात ठेवायचा. तो नियम मी पुन्हा सांगतो. नावामध्ये अक्षरं चालतील, संख्या चालतील, आणि अंडरस्कोर फक्त चालेल. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही कॅरेक्टर चालणार नाही. आणि महत्वाचा नियम म्हणजे अंक जो आहे तो त्या नावामध्ये सुरुवातीला चालणार नाही, पहिल्या पोझिशनला चालणार नाही. पुढे त्याला तुम्ही कुठे वापरू शकता. जसं की सम मध्ये तो वन दिसतोय तुम्हाला, सम अंडरस्कोर वन. वन शेवटी चालेल, मध्ये चालेल, पण पहिल्या पोझिशनला चालणार नाही. तर मग आता आयडेंटिफायर सगळ्यांना लक्षात आलाच असेल, की व्हेरिएबलला, फंक्शनला आपण जे नाव देणार आहोत त्याला आयडेंटिफायर म्हणायचं. आणि हा जो नियम दिलेला आहे त्या नियमाप्रमाणे आपण त्याचं नाव द्यायचं. जर हा नियम तुम्ही लक्षात ठेवला नाही आणि चुकीच्या पद्धतीने एखादं नाव व्हेरिएबलला दिलं, तर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. त्याच्यात ती एरर, मिस्टेक म्हणून तो दाखवेल. आपण पुढे बघूच्या, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईलच. ठीक आहे. तर आयडेंटिफायर हे पहिलं टोकन सी लँग्वेज मधलं आपण या ठिकाणी बघितलं. आता दुसरं टोकन आहे कीवर्ड. कीवर्ड्स म्हणजे काय, तर रिझर्व वर्ड्स. प्रत्येक भाषेमध्ये काही शब्दांना एक विशिष्ट अर्थ असतो. जसं सी लँग्वेजमध्ये आपण, सी लँग्वेजचा जो कंपायलर आहे त्याला समजणारे हे शब्द असतात आणि त्या शब्दांना काहीतरी अर्थ असतो. उदाहरणार्थ आता समजा आपल्याकडे एखादी वस्तू, म्हणजे मी एक्झाम्पल घेतो की पेन आहे समजा आपल्याकडे. आपण इंग्लिशमध्ये त्याला पेन असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण लेखनी असं म्हणतो, हिंदी लँग्वेजमध्ये त्याला कलम असं म्हणतो. मग आता हे जे नाव आहे, लेखनी, कलम किंवा पेन, हे त्या त्या भाषेमध्ये वापरले जाणारे शब्द आहेत, त्यांना काहीतरी अर्थ आहे. असेच काही अर्थ असलेले अर्थपूर्ण शब्द जे सी लँग्वेजमध्ये वापरले जातील त्यांना कीवर्ड्स असं म्हणतात. ठीक आहे. आता व्हेरिएबलचं नाव देताना हे कीवर्ड वापरायचे नाहीत. म्हणजे व्हेरिएबलला तुम्ही काही नाव द्या, पण हे कीवर्ड तुम्ही व्हेरिएबलच्या नावामध्ये वापरायचे नाहीत. हा नियम पुन्हा एक लक्षात ठेवायचा. आता काही कीवर्डचे एक्झाम्पल दिलेत, उदाहरणं दिलीत बघा. इंटीजर म्हणजे INT, फ्लोट, इफ, एल्स, रिटर्न, व्हाईल, फॉर, ब्रेक, कंटिन्यू. हे जे शब्द आहेत यांना काहीतरी स्पेशल मिनिंग आहे, काहीतरी अर्थ आहे. आणि हे शब्द आपल्याला काही पर्पज, विशिष्ट कामासाठी वापरता येतील. आणि हे शब्द जे आहेत ते आपल्याला व्हेरिएबलच्या नावामध्ये वापरता येणार नाही. यांना कीवर्ड्स असं म्हणायचं. आणि तुम्हाला एक वाक्य महत्वाचं शेवटी जे दिलेले ते लक्षात ठेवायचं आहे, की सी लँग्वेजमध्ये 32 कीवर्ड असतात, 32. किती असतात? 32 कीवर्ड्स. म्हणजे फक्त 32 कीवर्ड पासून ही लँग्वेज तयार झाली आहे. आणि प्रचंड मोठी अशी ही लँग्वेज आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करता येतात. म्हणजे अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे ही गोष्ट, की फक्त 32 कीवर्ड आहेत आणि लँग्वेज ही अतिशय युजफुल अशी आहे. तर कीवर्डचा अर्थ सगळ्यांना समजलाच असेल. कंपायलरला विशिष्ट अर्थ सांगणारे शब्द म्हणजे कीवर्ड्स. आणि सी लँग्वेजमध्ये 32 कीवर्ड आहेत. आणि महत्वाचा नियम काय, व्हेरिएबलच्या नावामध्ये हे कीवर्ड वापरायचे नाहीयेत. ओके. तिसरा टोकन आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर मूल्य किंवा एक फिक्स व्हॅल्यू. अशी एखादी संख्या किंवा एखादा अक्षर किंवा अशी काहीतरी व्हॅल्यू जी आपण प्रोग्राममध्ये देतो, जी कुठेही चेंज होत नाही, बदलत नाही, पूर्ण प्रोग्राममध्ये ती फिक्स राहते. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो, अ व्हॅल्यू दॅट नेव्हर चेंज थ्रू आउट द प्रोग्राम. पूर्ण प्रोग्राममध्ये कुठेही न बदलणारी एक फिक्स व्हॅल्यू, तिला म्हणतात कॉन्स्टंट. आता दोन प्रकारचे कॉन्स्टंट इथे तुम्हाला दाखवलेत. न्यूमेरिकल कॉन्स्टंटचा एक्झाम्पल दिले, 10, 3.14, -5. या फिक्स व्हॅल्यू आहेत, म्हणजे 10 10च असणार आहे पूर्ण प्रोग्राममध्ये. तो 10 जेव्हा तुम्ही वापरणार तेव्हा तो एक कॉन्स्टंट म्हणून यूज होईल. किंवा कॅरेक्टर कॉन्स्टंट दिलेत बघा. सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं कुठलंही एक अक्षर, जसा इथे ए दिलाय सिंगल कोटमध्ये, किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये 5 दिला आहे, तर याला काय म्हणायचं, कॅरेक्टर कॉन्स्टंट. असे विविध प्रकारचे कॉन्स्टंट्स जे आहेत ते आपल्याला सी लँग्वेजमध्ये वापरता येतात. तर कॉन्स्टंटचा अर्थ होतो फिक्स व्हॅल्यू, जी पूर्ण प्रोग्राममध्ये कुठेही बदलत नाही, ज्याला मराठीमध्ये आपण स्थिर मूल्य असं म्हणतो. तर अशा फिक्स व्हॅल्यूंना प्रोग्राममध्ये आपण यूज करू शकतो आणि त्यांना कॉन्स्टंट असं म्हणतात. तर टोकनचा हा तिसरा प्रकार तुमच्या लक्षात आलाय, की जिथे जिथे कॉन्स्टंट दिसतील ते टोकन असणार आहेत. ओके. टोकनचा चौथा प्रकार आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय, तर अक्षरांचा समूह. अनेक अक्षर, अनेक कॅरेक्टर्स तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, डबल कोटमध्ये जर तुम्ही दिले, तर त्याला स्ट्रिंग असं म्हणायचं. उदाहरणार्थ हॅलो वर्ल्ड, सी प्रोग्रामिंग, हे जे तुम्हाला अनेक अक्षर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेले दिसत आहेत,
त्यांना आपण काय म्हणतो, स्ट्रिंग असं म्हणतो. स्ट्रिंग म्हणजे सेट ऑफ कॅरेक्टर्स किंवा अक्षरांचा समूह जो डबल कोटमध्ये दिला जातो. तर ह्या स्ट्रिंग सुद्धा आपण टोकन म्हणून प्रोग्राममध्ये वापरणार आहोत. त्यानंतर ऑपरेटर्स. प्रोग्राम लिहिताना आपल्याला वेगवेगळे काही स्पेशल सिम्बॉल्स वापरता येतात, त्यांना आपण ऑपरेटर्स असं म्हणतो. ऑपरेटर हा कुठलं तरी ऑपरेशन त्या ठिकाणी परफॉर्म करत असतो. आता इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो, ऑपरेटर इज अ सिम्बॉल विच परफॉर्म्स स्पेसिफिक ऑपरेशन ऑन गिवन व्हॅल्यूज. दिलेल्या व्हॅल्यूंवर एक ठराविक ऑपरेशन करणारे जे सिम्बॉल असतात त्यांना आपण ऑपरेटर्स म्हणतो. आता ऑपरेटरचे प्रकार दिलेत बघा. अरिथमेटिक ऑपरेटर जसं प्लस साईन आहे, मायनसचं चिन्ह आहे, स्टार म्हणजे गुणाकार, स्लॅश म्हणजे भागाकार, मॉड तो पर्सेंट साईन म्हणजे मॉड. आता हे जे अक्षर आहेत प्लस मायनस स्टार स्लॅश, हे अरिथमेटिक ऑपरेटर म्हणून ओळखले जातात. ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण वापरणार. रिलेशनल ऑपरेटर दिलेत बघा. तो डबल इक्वल दिला आहे. हा डबल इक्वल म्हणजे इक्वल टू ऑपरेटर. दोन संख्या सारख्या आहेत का हे चेक करण्यासाठी हा आपण वापरणार. हा नॉट इक्वल टू, हा लेस दॅन, हा ग्रेटर दॅन. म्हणजे हे जे सिम्बॉल आहेत हे रिलेशनशिप दाखवण्यासाठी वापरतात, कम्पेअर करण्यासाठी वापरतात. म्हणून यांना रिलेशनल ऑपरेटर्स किंवा कंपॅरिझन ऑपरेटर्स असं म्हणतात. हे लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. अँड याला ऑर ऑपरेटर म्हणतात. हे पुढे आपण वापरायला सुरुवात करू तेव्हा तुम्हाला यांची ओळख होईलच. अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर, नॉट ऑपरेटर हे लॉजिकल ऑपरेटर आहेत. हे असाइनमेंट ऑपरेटर आहेत. एखादी संख्या आपण कुठेतरी व्हेरिएबलमध्ये जेव्हा स्टोअर करतो तेव्हा हा इक्वल टू ऑपरेटर आपण वापरतो. हा संख्या ऍड करण्यासाठी आपण ऍड करून असाइन करणे किंवा वजा करून असाइन करणे, हे असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत. हे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स आहेत. प्लस प्लस, मायनस मायनस, म्हणजे एखादी व्हॅल्यू आपल्याला एकने वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे. असे खूप सारे ऑपरेटर्स आहेत. तर हे ऑपरेटर्स आपण टोकन म्हणून या ठिकाणी वापरणार आहोत. तर कुठलाही प्रोग्राम लिहिताना त्याच्यामध्ये ऑपरेटरची आपल्याला गरज पडणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा टोकन आहे स्पेशल सिम्बॉल्स. आता हे जे 5 टोकन आपण बघितले, आयडेंटिफायर, कॉन्स्टंट, कीवर्ड, स्ट्रिंग आणि ऑपरेटर्स, हे सोडून बाकीचे जे काही अक्षर आपण प्रोग्राममध्ये वापरतो जसं की सेमिकोलन, कर्ली ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट म्हणजे पॅराथेसिस, कॉमा ना, हे सगळे जे विशिष्ट कॅरेक्टर्स आपण प्रोग्राममध्ये वापरतो यांना स्पेशल सिम्बॉल्स असं म्हटलं जातं. तर आपल्या प्रोग्राममध्ये आपण असे बरेचसे स्पेशल सिम्बॉल्स पण यूज करतो. ठीक आहे. मग आता स्पेशल सिम्बॉल हा 6वा टोकन होता. 5वा टोकन होता आपला ऑपरेटर्स. त्याच्या आधी आपण बघितलं कीवर्ड्स, स्ट्रिंग, कॉन्स्टंट्स आणि आयडेंटिफायर. तर अशा 6 प्रकारचे टोकन्स वापरून आपल्याला प्रोग्राम मधली स्टेटमेंट तयार करता येते. अशा अनेक स्टेटमेंट्स एकत्र करून मग प्रोग्राम लिहिता येतो आणि अशा अनेक प्रोग्राम्स एकत्र करून मग आपला तयार होतो सॉफ्टवेअर. ठीक आहे. आता सॉफ्टवेअरची कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली की सॉफ्टवेअर म्हणजे काय, प्रोग्राम म्हणजे काय, प्रोग्राम मधल्या स्टेटमेंट्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये मिळणारे टोकन्स वगैरे सगळं आपण क्लिअर केलंय. ठीक आहे. चला आता प्रोग्राम लिहिताना प्रोग्रामचा जो मूळ कन्सेप्ट आहे तो कसा आहे आपण समजून घेऊ. कुठलाही प्रोग्राम आपण जेव्हा लिहितो तर त्या प्रोग्राममध्ये 3 गोष्टी असतात, इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. प्रोग्रामला तुम्ही बाहेरून काही व्हॅल्यू देतात. समजा उदाहरणार्थ आपण घेऊयात, आता मी तुम्हाला तो प्रोग्राम करूनच दाखवणार आहे, पण आपण त्याचं लॉजिक समजून घेऊ. समजा तुम्हाला 2 संख्यांची बेरीज करायची आहे. मग तुम्ही 2 संख्या कॉम्प्युटरला इनपुट म्हणून देणार. तर इनपुट काय असेल, 2 संख्या. लॉजिकमध्ये तुम्ही इथे काय लिहिणार की त्या मिळालेल्या दोघं संख्यांना तुम्ही ऍड करणार, त्यांची बेरीज करणार, म्हणजे ते तुमचं प्रोग्रामिंग लॉजिक किंवा ही प्रोसेस झाली. आणि मग जो काय रिझल्ट त्याचा तयार होईल, 2 संख्या ऍड केल्यानंतर जो काही रिझल्ट येईल तो म्हणजे तुमचा आउटपुट आहे. प्रत्येक प्रोग्राममध्ये काहीतरी इनपुट घेतला जातो, त्याच्यावर काहीतरी प्रोसेस केली जाते आणि त्याच्यापासून आउटपुट तयार होत असतो. तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम तयार होत असतो. आता मी तुम्हाला एक डेमो प्रोग्राम या ठिकाणी करून दाखवतो. हाच प्रोग्राम 2 संख्यांची बेरीज करणारा प्रोग्राम. ठीक आहे. तर तो 2 संख्यांची बेरीज करणारा प्रोग्राम जेव्हा मी लिहिणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्याच्यात इनपुट काय असेल, प्रोसेस काय असेल आणि आउटपुट काय असेल हे लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. आता प्रोग्राम लिहायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला अजून काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जसं की इनपुट कसं करतात, आउटपुट कसं करतात, प्रोसेस कशी होते, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग इनपुट तुम्ही जे करणार म्हणजे काही तुम्ही व्हॅल्यू देणार किंवा काहीतरी डेटा तुम्ही देणार, तर तो डेटा कुठे ठेवायचा, तर तो कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये ठेवावा लागतो. मग कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये जिथे हा डेटा ठेवला जातो त्यांना व्हेरिएबल्स असं म्हणतात. तर आता आपण पहिल्यांदा हे समजून घेऊ की व्हेरिएबल म्हणजे काय आणि ते कसे तयार केले जातात. ओके. आता आपल्याला व्हेरिएबल म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. कॉम्प्युटरला 2 प्रकारच्या मेमरी असतात. एक कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी असते ज्याला आपण रॅम असं म्हणतो,
आणि कॉम्प्युटरची एक्सटर्नल मेमरी असते जी म्हणजे डिस्क असते, हार्ड डिस्क. तर आता आपण जो काही डेटा कॉम्प्युटरला देतो तो आधी तात्पुरत्या स्वरूपात रॅम मध्ये म्हणजे मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. आणि मेमरीमध्ये जिथे ही व्हॅल्यू स्टोअर केली जाते ती स्टोअर करण्यासाठी जो घटक वापरला जातो त्याला व्हेरिएबल असं म्हणतात. व्हेरिएबल म्हणजे व्हॅल्यू साठवण्यासाठी वापरली जाणारी जागा. कुठे? मेमरीमध्ये. मेमरीमध्ये जिथे व्हॅल्यू आपण साठवतो त्याला व्हेरिएबल असं म्हणतात. आता हे व्हेरिएबल प्रोग्राममध्ये डिक्लेअर करावे लागतात, तयार करावे लागतात. त्याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेत बघा खाली. समजा आता इथे एक उदाहरण दिलंय, INT A हा टाईप आहे त्याचा, आणि हा ए हा व्हेरिएबलचं नाव आहे. म्हणजे हा ए नावाचा एक व्हेरिएबल आहे आणि तो कोणत्या टाईपचा आहे? इंटिजर टाईपचा. आता हे असे टाईप असतात हे पुढे कळेल तुम्हाला. म्हणजे हा ए व्हेरिएबल इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आता हा मार्क्स नावाचा दुसरा व्हेरिएबल आहे, त्याचा टाईप दिलाय फ्लोट. फ्लोट म्हणजे रिअल व्हॅल्यू, रिअल टाईप. पॉईंटमध्ये संख्या असेल तर हा फ्लोट टाईप वापरला जातो. मार्क्स हा व्हेरिएबल आहे आणि त्याच्यात आपण जी संख्या स्टोअर करू ती पॉईंटमध्ये असेल. आणि ए हा व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये जी संख्या आपण स्टोअर करू ती इंटिजर असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नसेल, राऊंडेड व्हॅल्यू असेल. तर हे व्हेरिएबल अशा पद्धतीने तयार करून घ्यावे लागतात. व्हेरिएबलचं नाव देताना ते जे आयडेंटिफायरचे नियम होते ते लक्षात ठेवायचे. व्हेरिएबलच्या नावामध्ये अक्षरं चालतील, अंक चालतील आणि अंडरस्कोर चालेल, पण अंक हा पहिल्या पोझिशनला चालणार नाही. आणि कीवर्ड जे असतात ते व्हेरिएबलच्या नावामध्ये वापरायचे नाहीत. मग या नियमाप्रमाणे आपण व्हेरिएबल सुरुवातीला तयार करून घेत असतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा स्टोअर करता येतो. आता पुढे प्रोग्राममध्ये मी काही व्हेरिएबल्स बनवून दाखवेलच. ओके. आता काही फिक्स व्हॅल्यू पण असतात ज्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे, ते पुढे आपण बघू. आता कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल किंवा व्हेरिएबल व्हॅल्यू असेल तर ती ठेवण्यासाठी आपण जेव्हा व्हेरिएबल बनवतो तर त्या व्हेरिएबलला टाईप्स द्यावे लागतात आपल्याला. आता आपण डेटा टाईप समजून घेतोय. सी लँग्वेजमध्ये काही प्रायमरी डेटा टाईप आहेत, जसं INT म्हणजे इंटिजर, फ्लोट, कॅर आणि डबल. असा एक अजून लॉंग नावाचा पण आहे, लॉंग. तर इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल आणि लॉंग हे प्रायमरी डेटा टाईप्स आहेत. तुम्ही जर INT टाईप एखाद्या व्हेरिएबलला वापरला तर त्याच्यामध्ये इंटिजर व्हॅल्यू म्हणजे ज्याच्यामध्ये ते डेसिमल पॉईंट नसेल अशी संख्या तुम्ही स्टोअर करू शकतात. तुम्ही फ्लोट टाईप जर घेतला तर तुम्ही पॉईंटमध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकतात. आणि तुम्ही कॅरेक्टर टाईप घेतला तर कुठलंही एक अक्षर तुम्हाला त्याच्यामध्ये स्टोअर करता येईल. फ्लोटपेक्षा हा डबल जो आहे हा मोठ्या साईजचा आहे, म्हणजे याच्यात देखील पॉईंटमध्ये संख्या असेल. फ्लोटपेक्षा जास्त जागा याला वापरली जाते. आणि इंटिजर जेव्हा कमी पडेल त्यावेळेला इंटिजरच्या जागेवर लॉंग नावाचा टाईप आहे तो वापरला जातो. त्याची साईज याच्यापेक्षा फक्त मोठी असते. ओके. आता मेमरीमध्ये प्रत्येक व्हेरिएबलचा आपण जेव्हा टाईप देतो तेव्हा त्याची किती साईज असली पाहिजे हे कंपायलर ठरवत असतो. आता इथे उदाहरणार्थ तुम्ही जर इंटिजर टाईप घेतला तर तो 4 बाईट एवढी जागा मेमरीमध्ये त्याच्यासाठी रिझर्व्ह करतो. तुम्ही समजा फ्लोट टाईप घेतला तर त्याच्यासाठी तो त्याची जेवढी साईज असेल समजा तेवढी तो रिझर्व्ह करतो. तुम्ही कॅरेक्टर घेतला त्याच्यासाठी तो 1 बाईट रिझर्व्ह करतो. प्रत्येकाची साईज ठरलेली असते. जसा टाईप आपण दिला तेवढी मेमरी साईज त्या व्हेरिएबलची ठरत असते. म्हणजे ही सूचना तुम्हाला तुम्ही कोणाला देताय? कंपायलरला. म्हणजे व्हेरिएबलला टाईप का द्यायचा तर तुम्ही कंपायलरला सूचित करताय की याच्यासाठी किती मेमरी त्याने राखून ठेवायची. ठीक आहे. आणि कॉन्स्टंट आपण या ठिकाणी वापरतो. कॉन्स्टंट बद्दल आपण याच्या आधी बघितलंय की कॉन्स्टंट म्हणजे एक स्थिर व्हॅल्यू किंवा फिक्स व्हॅल्यू जी प्रोग्राममध्ये कुठेही बदलत नाही. कॉन्स्टंट हा कीवर्ड आहे हे पण आपण बघितलंय. तर कुठलीही कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला द्यायची असेल तर त्या व्हेरिएबलच्या पुढे म्हणजे त्याच्या पुढे कॉन्स्ट असा शब्द ऍड करायचा. कॉन्स्ट शब्द जर त्याच्या पुढे ऍड केला तर ती व्हॅल्यू फिक्स राहील आणि ती प्रोग्राममध्ये कुठेही बदलणार नाही. ओके. तर आता आपण सिंपल एक प्रोग्राम तयार करू म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाईल. आणि मग त्याच्यानंतर तिथून पुढच्या भागांमध्ये तुम्हाला प्रोग्राममध्ये लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून त्या एक एक करून तुम्हाला समजतील. चला आता आपण डेस्कटॉपवर जाऊ आणि एक छोटासा प्रोग्राम मी तुम्हाला तयार करून दाखवतो. डेव C++ नावाचा आपला कंपायलर जो काल आपण इन्स्टॉल केला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रोग्राम करून दाखवतो आहे. मी आता डेस्कटॉपवर आलेलो आहे आणि हा डेव C++ कंपायलर मी आता सुरू करतो. आणि एक छोटासा प्रोग्राम मी तुम्हाला करून दाखवतो, दोन संख्या ऍड करणारा प्रोग्राम. ओके. आता नवीन प्रोग्राम लिहायचा असेल तर आपण इथे फाईलमध्ये जातो आणि इथून तुम्ही एक न्यू सोर्स फाईल घेतात. या ठिकाणी आता प्रोग्राम लिहायचा. आता मी प्रोग्राम जो लिहितो याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजून समजणार नाहीत कारण त्या अजून आपल्याला शिकायच्या आहेत. पण मी फक्त एक डेमो म्हणून तुम्हाला हा प्रोग्राम करून दाखवतो. आता मला प्रोग्राममध्ये दोन संख्या इनपुट करायच्या आहेत. मग इनपुट ऑपरेशन जे आहे, स्कॅनएफ नावाचं एक फंक्शन आहे ते इनपुटचं काम करेल आणि प्रिंटएफ नावाचं एक फंक्शन आहे जे आउटपुटचं काम करेल. आणि हे दोघं फंक्शन ज्या फाईलमध्ये असतात ही फाईल मला वरती इन्क्लूड करावी लागते. मग मी इथे लिहितो इन्क्लूड STDIO.h
स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल असं तिला म्हणतात. ती फाईल मी माझ्या प्रोग्राममध्ये पहिले इन्क्लूड करून घेतली. म्हणजे ही लायब्ररी आहे इनपुट आउटपुट फंक्शनची, जी मी माझ्या प्रोग्राममध्ये ऍड करून घेतली. प्रोग्रामची सुरुवात ही मेन फंक्शनने होते. इंटिजर मेन असं लिहायचा. आणि या मेन फंक्शनच्या मध्ये आता मला 3 व्हेरिएबलची गरज पडणार आहे आणि मी इंटिजर व्हॅल्यू घेणार आहे. मी इंटिजर टाईपचा पहिला व्हेरिएबल बनवतो ए, दुसरा बी आणि तिसरा सी. काही नाव देऊ शकतो आपण. मी व्हेरिएबल्स या ठिकाणी क्रिएट करतो. पहिला व्हेरिएबल ए, दुसरा मी बनवतो बी आणि तिसरा व्हेरिएबल मी बनवतो सी. आणि प्रत्येक लाईनचा एंड हा सेमीकोलनने करायचा. इंटिजर ए बी सी 3 व्हेरिएबल मी बनवून घेतले. ओके. आता मला कॉम्प्युटरने विचारलं पाहिजे की पहिली संख्या सांगा. म्हणजे एक स्क्रीनवर एक मेसेज मला प्रिंट करायचा आहे. मी इथे लिहितोय प्रिंटेप. प्रिंटेपने स्क्रीनवर आपण मेसेज प्रिंट करू शकतो. इथे मी असं लिहितो, एंटर फर्स्ट व्हॅल्यू. ओके. स्क्रीनवर असा मेसेज दिसेल की एंटर फर्स्ट व्हॅल्यू. मग मी जी संख्या कॉम्प्युटरला देईल ती त्याने रीड करायची आणि ए व्हेरिएबल मध्ये ठेवायची. ते काम हा स्कॅनएफ फंक्शन करेल. मी स्कॅनएफ फंक्शन लिहितोय. इंटिजरसाठी %d हा सिम्बॉल असतो, याला टाईप स्पेसिफायर म्हणतात. पुढच्या सेशनमध्ये अजून डिटेलमध्ये आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. तर मी इंटिजर व्हॅल्यू ए व्हेरिएबल मध्ये ठेवतोय. हे स्कॅनएफ फंक्शन जे आहे त्याचं काम काय आहे, मी त्याला जी संख्या देईल ती तो ए मध्ये स्टोअर करेल. आता परत त्याने मला दुसरी संख्या विचारली पाहिजे, मग प्रिंटएप ते काम करेल. प्रिंटएपला मी सांगतो एंटर सेकंड व्हॅल्यू असा मेसेज आपल्याला दिसेल. आणि ही जी सेकंड व्हॅल्यू मी आता इनपुट करेल ती मला रीड करायची आहे, म्हणजे स्कॅन करायची आहे आणि बी मध्ये ठेवायची. मग मी ते काम स्कॅनएपला सांगितलं. स्कॅनएप काय करेल, ती संख्या बी मध्ये ठेवेल. ओके. आता ए आणि बी मिळाला, दोघांना ऍड करायचंय. मी आता ऍडिशन करतो. ऍडिशन मला सी मध्ये ठेवायची. सी इक्वल्स टू ए प्लस बी. बघा ही जी स्टेटमेंट आहे आता सी इक्वल टू ए प्लस बी, याच्यामध्ये सी, ए आणि बी हे आयडेंटिफायर आहेत. इक्वल टू आणि प्लस हे दोघं ऑपरेटर आहेत. आणि हा सेमीकोलन जो आहे तो स्पेशल सिम्बॉल आहे. म्हणजे हे टोकन आहेत. आपण जे 6 टोकन शिकलो त्याच्यापैकी काही टोकन इथे वापरलेले तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. आता मी जी ऍडिशन केली ती सी मध्ये आहे आणि ती मला प्रिंट करायची आहे. मी इथे रिझल्ट प्रिंट करतो, ऍडिशन इज. आणि इथे जिथे व्हॅल्यू आपल्याला दाखवायची आहे तिथे मी %d हा सिम्बॉल वापरतो. आणि व्हॅल्यू कुठे आहे आपली सी मध्ये. तर तो ऍडिशनची व्हॅल्यू दाखवेल. आणि इथे प्रोग्राम संपला. प्रोग्राम संपल्यावर शेवटची लाईन प्रोग्राम टर्मिनेट करण्यासाठी रिटर्न 0 अशी लिहायची, सेमीकोलन द्यायचा. प्रत्येक लाईनला सेमीकोलन दिलाय बघा इथून. स्टेटमेंट शुड बी टर्मिनेट बाय सेमीकोलन. आता हा प्रोग्राम लिहून झाल्यावर याला सेव्ह करायचा. मी कीबोर्डवर कंट्रोल S प्रेस करतो आणि तो आता फाईलला नाव विचारतोय. मी याला ऍड डॉट सी असं नाव देतो. काही नाव देऊ शकतो आपण. मी रिलेटेड नाव दिलं ऍड डॉट सी. आता प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी मी कीबोर्डवर F9 की आहे ती प्रेस करतोय. प्रोग्राम कंपाईल होतोय. आता त्याच्यात एरर असतील तर तो दाखवेल, नसतील तर तो म्हणेल 0 एरर 0 वॉर्निंग. बघा मेसेज काय येतोय, एरर 0 वॉर्निंग 0. म्हणजे याचा अर्थ माझा प्रोग्राम सक्सेसफुली मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे. आणि आता हा प्रोग्राम मला रन करायचा आहे. त्याच्यासाठी F10 की आहे कीबोर्डवर, मी ती प्रेस करतो. आता माझा प्रोग्राम रन होतोय बघा. तुम्हाला विचारतोय एंटर फर्स्ट व्हॅल्यू. मी पहिली संख्या दिली समजा 100. तुम्हाला आता विचारेल एंटर सेकंड व्हॅल्यू. मी दुसरी संख्या देतो 200 आणि तो दोघांची बेरीज करेल आणि आलेलं उत्तर त्याने दाखवलं बघा, ऍडिशन इज 300. म्हणजे माझा जो प्रोग्राम आहे आता हा तयार केलेला, हा सक्सेसफुली रन झाला आणि दोन संख्यांची तो व्यवस्थितपणे बेरीज करतो आहे. आता हा जो कोड मी प्रोग्राम जो लिहिलेला आहे याच्यात नवीन गोष्टी बऱ्याच आहेत. अजून तुम्हाला प्रिंटएप बद्दल खूप सारं माहिती नाहीये. स्कॅनएप बद्दल अजून काही माहिती नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत अजून, की हे हेडर फाईल जी आहे ही काय असते. पुढच्या सेशनमध्ये आता अजून याच्यातल्या ह्या प्रिंटएप, स्कॅनएप, हेडर फाईल या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हाला हाच प्रोग्राम पुढच्या सेशन नंतर अजून चांगल्या प्रकारे समजेल. आज फक्त प्रोग्राम कसा लिहितात त्याचा एक डेमो मला तुम्हाला द्यायचा होता, म्हणून मी हा ऍडिशनचा एक छोटासा प्रोग्राम तुम्हाला या ठिकाणी करून दाखवला. आणि अशा प्रकारचे अनेक प्रोग्राम्स आपण या ठिकाणी करू शकतो. आता हा प्रोग्राम डेव C++ मध्ये मी रन केला. तुम्ही याला कुठल्याही कंपायलर मध्ये रन करू शकतात. अगदी मोबाईल फोनमध्ये मी तुम्हाला काल करून मागच्या सेशनमध्ये करून दाखवलं होतं. डिकोडर नावाचं एक ऍप आहे ज्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही हा प्रोग्राम अगदी मोबाईल फोनमध्ये सुद्धा रन करू शकता. तर आपण हे जे प्रोग्राम्स तयार करतो हे मशीन कोडमध्ये ट्रान्सलेट करणारा कंपायलर आपल्याकडे असला पाहिजे आणि तो कंपायलर त्या प्रोग्रामला ट्रान्सलेट करतो. मित्रांनो, आजचं हे सेशन तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल आणि मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, जर तुम्हाला खरंच या व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला मी पुढची व्हिडिओ जेव्हा चॅनलवर टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.
तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल कोडिंग कट्टा या ठिकाणी कशा पद्धतीने तुमच्या सहकार्याने चांगलं मोठं होऊ शकतं याची तुम्ही मला त्या ठिकाणी नक्कीच मदत करणार असं मला वाटतं. आणि सगळ्यांना पुन्हा शेवटची विनंती करतो की कोडिंग कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही मोटिवेशन मिळेल. मी अजून चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या व्हिडिओज या ठिकाणी आपल्या चॅनलमध्ये ऍड करेल आणि अजून अनेक कोडिंग लँग्वेजेस मी तुम्हाला शिकवू शकतो. मी गेल्या 35 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. 35 वर्षापासून मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवलंय. भरपूर विद्यार्थी माझे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब करतायत. म्हणजे माझा जो 35 वर्षाचा अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. तर तुमच्याकडून मला फक्त तेवढंच अपेक्षित आहे की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला खूप काही देण्याचं थोडक्यात धाडस मी करू शकतो. आणि चांगल्या प्रकारच्या व्हिडिओज, याच्यापेक्षाही चांगल्या व्हिडिओज मी तुम्हाला देईन. चला तर मग आपण आजचं सेशन इथे थांबवू आणि उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला परत एकदा भेटेल. तर आपण थांबूयात आपल्या या चॅनलमध्ये. आपल्या माणसांचं आपलं चॅनल कोडिंग कट्टा.